चला तुपे साहेब. महोदय, या जीबीएस बद्दल सरकार अतिशय संवेदनशील पण आहे आणि सकारात्मक पण आहे. मंत्री महोदय अतिशय सकारात्मक अशी उत्तरं देत आहेत, पण मूळ कारण समजलं पाहिजे. आणि मंत्री महोदयांनी, अध्यक्ष महोदय सांगितलंय की हा काही साथीचा रोग नाहीये किंवा हा काही कोरोनासारखा पसरणाराही रोग नाहीये, सांसर्गिक रोग नाहीये. याचे रुग्ण पूर्वी सापडायचे आणि दूषित पाणी आणि दूषित अन्न हे याचे मुख्य स्रोत आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे महाराष्ट्रात रुग्ण सापडले यापैकी 80% रुग्ण हे पुणे शहरात आहेत, जिल्ह्यात पण नाही, शहरात आहेत. आणि ते सुद्धा आमचे सन्माननीय मित्र आमदार भीमराव तापकीर यांच्या मतदारसंघात आहेत. सगळ्यांनी सांगितलं, मंत्री दोघांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने सांगितलं की पाणी पुरवठा दूषित झाला होता, क्लोरिनेशन नव्हतं. महानगरपालिका आता त्याच्यावरती हे घेत आहेत, त्याच्यामुळं रुग्णसंख्या पण कमी झाली. पण अध्यक्ष महोदय, मला असं विचारायचं आहे की एकटी आरोग्य खात्याची जबाबदारी नाहीये. हा जो प्रश्न निर्माण झालाय हा मुळात प्रश्न दूषित पाणी का होतंय, तर बेसुमार होणारी शहराची वाढ आणि कुठलीही परमिशन न घेताना जी घरं बांधली जात आहेत त्याचा हा प्रश्न निर्माण झाला. तिथं अनेक लोकांनी बेकायदेशीर घरं बांधलीत, त्या ग्रामपंचायतीमध्ये परमिशन घेत नाही आणि त्याचं सगळं ड्रेनेज हे खडकवासल्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सोडलं जातंय. आणि मग पुणे शहरामध्ये ही जी नवीन गावं आली आहेत, या नवीन गावात महानगरपालिकेचा पाणी पुरवठा नीट होत नाही. टँकर मधून पाणी येतं. अध्यक्ष महोदय, बाकीच्या सदस्यांना विचारायचं. नाही, 2च मिनिटात संपवतो. टँकर मधून पाणी येतं आणि त्याला क्लोरिनेशनच नाहीये. त्यामुळे महानगरपालिकेची 100% चूक नाही, सरकारची नाही, पण अनिर्बंध जे बांधकामं चालले आहेत त्याला काही नियमावली करून जिथे धरणं आहेत ते बंद करणार आहे का सरकार, हा माझा पहिला प्रश्न आहे. कदाचित तो मंत्री महोदयाच्या मंत्रालयाशी संबंधित नाहीये. दुसरा जो प्रश्न आहे की महानगरपालिकेत जे ग्रामपंचायती आलेल्या आहेत त्यांची आरोग्य केंद्र अजूनही महानगरपालिकेला हस्तांतरित झालेली नाहीयेत. त्याच्यामुळे त्या गावांना आरोग्य सुविधा नाहीत त्या महानगरपालिकेच्या एरियातला. तर ही जी आरोग्य केंद्र झेडपीच्या ताब्यातली होती, जी गावं महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने महानगरपालिका हद्दीत आली, त्या आरोग्य केंद्रांचं हस्तांतरण किती दिवसात होणार याचं एक उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि महानगरपालिकेने त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा करण्यासाठी सरकार महानगरपालिकेला काय सूचना देणार आणि काय उपाययोजना करणार, हे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत.